वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित बसव सप्ताहाचा शुभारंभ वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाने करण्यात आला। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित बसव सप्ताहाचा शुभारंभ वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाने करण्यात आला। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव आणि सिद्धेश्वर मॉर्निंग वॉकिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी वृक्षारोपणाचं आयोजन गणपती घाट सिद्धेश्वर मंदिर परिसर इथं करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम पर्यावरणाच्या जाणीवेतून नैसर्गिक वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रवीण पटणे, एम.के. पाटील, सोमनाथ भोगडे, नगरसेवक अमर पुदाले, शिवकुमार पाटील, सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त एस.एम. पाटील, बिपिन धुम्मा, संजय शिंदे, अमोल कटके, महेंद्र सोमशेट्टी, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव अध्यक्ष लक्ष्मीकांत बिराजदार, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, सिद्धेश्वर मॉर्निंग वॉकिंग ग्रुपचे अध्यक्ष गुरुशांत कलशेट्टी, सुनील शरणार्थी, नागेश पाटील, अमर पंपटवार, लक्ष्मण दिगोंडा, लोणावट शेटजी, मल्लेश पुरवंत, शैलेश पुरवंत, आडवेप्पा कडगंची, बसवराज धुप्पद, राचप्पा अळीमार, शिवानंद बळोळी, मल्लीनाथ इमडे, लामतुरे वेरणेकर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत बिराजदार यांनी, तर आभार कैलास जेऊरे आणि सचिन कुलकर्णी यांनी मानले। अलाहाबादाप्रमाणे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने बसव जन्मोत्सव 2026 च्या निमित्त बसव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 13 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 असं आठवडाभर आपलं बसव सप्ताहाचं विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रम आपण या सप्ताहामध्ये घेत असतो। महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या या सप्ताहाची सुरुवात हे आपण एक वृक्षारोपणाने म्हणजे एक नैसर्गिक समतोल राखण्यासाठी बसवेश्वरांनी एक वचन दिलं आहे आपल्याला की कर्तव्य हेच कैलास आहे। केवळ आपण व्याख्यान दिलं, एखादं वचन सांगितलं म्हणजे त्यांच्या कार्याची पूर्ती होणार नाही, तर ते कृतीत उतरलं पाहिजे। ते कृतीत उतरण्यासाठी एखादा वृक्ष आपण लावलं पाहिजे आणि त्याची जोपासना केली पाहिजे। दरवर्षी आपण वृक्षारोपणानेच ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतो। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आपण सप्ताह साजरा करतो असतो। यासुद्धा 13 एप्रिल ते 19 एप्रिल आता बिराजदार सांगितलेलं आहे, शशिकांत बिराजदारने खूप चांगल्या प्रकारे सांगितलं, कित्येक वर्षापासून चालू आहे। यासुद्धा वृक्षारोपणसुद्धा पर्यावरण हा फार महत्त्वाचा, पर्यावरण झाडं लावा, झाडं जगवा हा फार महत्त्वाचा आहे। फक्त झाडे लावतो आपण, जगवत नाही। आपण या वर्षापासून किती वर्ष बघतो, प्रत्येक 1000, 2000, लाख लावतात, परंतु ते जगवत नाहीत। म्हणून तर मग सर्वांनी विनंती, जेव्हा तिथे झाडं लावतो ते जगवायला पाहिजे, असं हे तुम्हाला वीरशैव तुमचे उपक्रम चालू केलेले आहे। आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने, लायन्सच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो।